नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। आम्ही या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। शिंदे आणि नार्वेकर भेटले तेव्हाच निकाल आम्हाला कळलेला होता असा आरोपही त्यांनी केलेला आहे। शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना होऊ शकणार नाही असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। शिंदेंची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही, कारण शिंदे आणि शिवसेना हे नातं तुटलेलं आहे। त्याच्यामुळे भले त्याला मी काल म्हटलं ना की त्यांची मिलीभगत होती, ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली दोनदा, त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं। पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं, निकाल काय लागणार अपेक्षित होता, माहिती होता का? पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत, तरी देखील हे डावोसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे, आज पेपरमध्ये आलेला आहे। मग हे कसं काय तुम्हाला आधी कळलं? म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक ग्राह्य धरलेली आहे। सर्वोच्च न्यायालय काही कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? आपण बघतोय की ठाकरे गटाकडून आता संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आम्ही ठाकरेंच्या सोबतच आहोत अशा पद्धतीचा एक आक्रमक पवित्रा संभाजीनगरमध्ये आपल्याला उद्धव ठाकरे गटाकडूनच्या कार्यकर्त्यांकडून घेतलेला बघायला मिळतोय। आता ठाकरे गट जो आहे, ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। संभाजीनगरमध्ये पहिला पडसाद हे त्याचे उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण संभाजीनगर हा खरं तर शिवसेनेचा म्हणजेच उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे इतपत बाळासाहेबांच्या शिवसेनेपासून संभाजीनगर हे जे आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आता आपण बघतोय की उद्धव ठाकरे गट जो आहे तो तिथे आक्रमक झाल्याचं बघायला मिळतोय। त्यांनी हातामध्ये बॅनर सुद्धा घेतलेला आहे आणि आम्ही ठाकरेंच्या सदैव सोबत आहोत अशा पद्धतीचा बॅनर हा त्यांच्या बरोबर आहे। ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। संभाजीनगरमध्ये आपण बघतोय ठाकरे गट, शिंदे गट आता आमने सामने आलेले आहेत, कारण आजच आपण बघतोय की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना कुणाची यावर निकाल दिलेला आहे आणि शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असल्याचा निकाल हा समोर आल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। काहीही झालं तरी शिवसेना आणि ठाकरे हे वेगळं होऊ शकत नाही आणि त्यामुळे शिवसेना ही ठाकरेंचीच आहे अशा पद्धतीचा एक आक्रमक पवित्रा ही आपल्याला आता कार्यकर्त्यांकडून घेताना बघायला मिळतोय। त्याचप्रमाणे आम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहोत असं देखील हे सगळे कार्यकर्ते म्हणतात। ही संभाजीनगरमधली दृश्य आपण बघतोय। संभाजीनगरचा क्रांती चौक जो आहे, या क्रांती चौकातली ही दृश्य आहेत। क्रांती चौकाला देखील एक इतिहास आहे, लढ्याचा इतिहास आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की याच क्रांती चौकामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं बघायला मिळत आहे। क्रांती चौकामध्ये, संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये दोन्ही कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडताना आपल्याला बघायला मिळत आहेत। ही आत्ताची ताजी दृश्य आपण बघतोय। संभाजीनगरमधली दोन्ही गट, ठाकरे गट आणि शिंदे गट हे एकमेकांच्या समोर आलेत। हे एकमेकांच्या समोर कुठे आलेले आहेत तर ते सुद्धा संभाजीनगरमधल्या क्रांती चौकामध्ये आलेले आहेत। या क्रांती चौकाला सुद्धा एका संघर्षाचा, लढ्याचा इतिहास आहे आणि आपल्याला इथं देखील आता बघायला मिळतंय जेव्हा शिवसेना कुणाची हा निकाल जेव्हा समोर येतोय तेव्हा आता शिंदे गट आणि ठाकरे गट हे एकमेकांसमोर भिडल्याचं आपल्याला चित्र आत्ताच्या क्षणी बघायला मिळतंय। संभाजीनगरमधली ही आत्ताची लाईव्ह दृश्य आहेत। संभाजीनगरमध्ये दोन्ही गट आता एकमेकांच्या समोर आलेले आहेत। जरी शिवसेना ही तुमच्याकडे नार्वेकरांच्या निकालावरनं आलेली असली तरी आम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहोत अशा पद्धतीचे बॅनर्स हे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडे आपल्याला बघायला मिळत आहे। ही आत्ताची ताजी दृश्य आहेत, ही संभाजीनगरमधली दृश्य आहेत आणि संभाजीनगरमध्ये थोडासा तणाव हा आपल्याला बघायला मिळतोय। संभाजीनगर हे तसंही संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं आणि आता या ठिकाणी जरा तणावपूर्ण वातावरण आपल्याला बघायला मिळतंय, कारण दोन्ही गट जे आहेत, शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। पोलीस देखील तिथे हजर आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। मुख्यमंत्री आता आपल्या बरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। एकनाथ शिंदेजी, खरं तर तुमचं आधी मी अभिनंदन करतो, पण आज निकाल हा तुमच्या बाजूनी लागलेला आहे। 16ही आमदार
हे पात्र ठरलेले आहेत? प्रतिक्रिया पाहिजे. नाही, अखेर सत्याचा विजय झाला, लोकशाहीचा विजय, हिंदुत्वाचा विजय, बाळासाहेबांच्या विचारांचा विजय, आनंदीगे साहेबांच्या विचाराचा विजय झालेला आहे आणि या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांचा विजय आहे आणि एकाधिकारशाही, घराणेशाही, हुकुमशाहीचा पराभव झालेला आहे. एकनाथ शिंदेजी, आत्ताच उद्धव ठाकरेंचा प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, कारण सुप्रीम कोर्टाने जे जे निर्देश दिलेले होते, निकाल दिलेले होते, त्याच्या विरुद्ध हा सगळा निकाल लागलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आम्हाला न्याय मिळेल, हा सगळा निकाल खोटा आहे, हे मॅच फिक्सिंग आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. कसं बघताय? मॅच फिक्सिंग तर कालच बोलले होते आणि जेव्हा ते निकाल त्यांच्या बाजूने जातो तेव्हा ते चांगलं असतं. न्यायालय ती संस्था जेव्हा मेरिटवर निकाल लागतो तेव्हा ती संस्था चोर असते. चुनाव आयोग म्हटलं जातं, काय काय त्यांना दूषणं दिली जातात. हे त्यांचं आताच नाही, पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये कुणालाही कुठे जायचा अधिकार आहे. अगदी. परंतु हा निकाल जो आहे हा लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. तुम्ही निवडणूक एका बरोबर लढवता, भारतीय जनता पक्षाच्या युती बरोबर. तुम्हाला जनतेने मतदान केलं युती म्हणून आणि तुम्हाला स्वार्थ येतो मुख्यमंत्री पदाचा, खुर्चीचा. मोह सुटल्यानंतर तुम्ही ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडा म्हणून म्हटलं, काँग्रेसला जवळ करू नका म्हटलं, माझी काँग्रेस होऊ देणार नाही तेव्हा मी दुकान बंद करीन म्हटलं, त्या काँग्रेस बरोबर तुम्ही सरकार स्थापन करता आणि म्हणून तुम्ही स्वतःची मालमत्ता, खाजगी मालमत्ता समजून पक्षाचा जेव्हा वापर करता तेव्हा अशा प्रकारचे निर्णय येतात. तुम्हाला खाजगी मालमत्ता समजून अशा प्रकारे पक्षाचा वापर करता येणार नाही. लोकशाहीमध्ये हा त्यांना मोठा धडा मिळालेला आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. अगदी. एकनाथ शिंदेजी, तुम्ही आता वारंवार लोकशाही असा उल्लेख केलेला आहे, पण उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत की याच लोकशाहीची राहुल नार्वेकरांनी, अध्यक्ष नार्वेकरांनी हत्या केलेली आहे. खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी 2019ला लोकशाहीची हत्या करून लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. कारण निवडणूक एकाबरोबर लढवली आणि त्यांनी सत्ता दुसऱ्याबरोबर स्थापन केली, तेव्हाच लोकशाहीचा गळा घोटला. लोकशाहीचा खून त्यांनीच केला आणि लोकांच्या, खरं म्हणजे ज्यांनी मतदान केलं त्यांच्याशी विश्वासघात करून महागद्दारी त्यांनी त्यावेळेस केलेली आहे. खरं म्हणजे दुसऱ्यावर आरोप करताना स्वतः त्यांनी आरशात पाहावं की आपण काय केलंय, आपण कुठे आहोत. आणि म्हणून मी सांगेन की आजचा हा जो काही निकाल आहे हा निकाल त्यांना धडा शिकवणारा आहे. तुम्हाला मनमानी कारभार करता येणार नाही, तुम्हाला पक्ष खाजगी मालमत्ता म्हणून चालवता येणार नाही. नक्कीच. एकनाथ शिंदेजी, शरद पवारांनी सुद्धा एक प्रतिक्रिया आता बोलताना दिलेली आहे की उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मिळेल आणि या सगळ्या निकालाच्या बाबतीत आम्ही सगळे एकत्र मिळून विचार करू आणि लढा देऊ. बिलकुल, तो अधिकार प्रत्येकाचा आहे. पण सुप्रीम कोर्टाने देखील जेव्हा आमचं सरकार झालं, हे जे लोक रोज घटनाबाह्य सरकार म्हणतात, सरकार पडणार, सरकार उद्या पडणार, परवा पडणार, 1.5 वर्ष झाली, सरकार मजबूत होत गेलं, आणखी मग मुख्यमंत्री बदलणार असं गळा ओरडून सांगतायत. परंतु जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळेस देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे 204 पॅरा नंबर 204 मध्ये की जेव्हा यांनी राजीनामा, त्यावेळेस राज्यपालांनी, आमच्याकडे बहुमत होतं 106 + 50, ते बहुमत आम्हाला सिद्ध करण्यासाठी निमंत्रण दिलं. हे सुप्रीम कोर्टाने देखील जस्टिफाईड केलेलं आहे. हे याचं देखील त्यांनी माहिती घ्यावी आणि मग आरोप करावेत, एवढंच मी या प्रश्नात सांगतो. या सगळ्या विजयाचं श्रेय नेमकं तुम्ही कुणाला द्याल? विजयाचं लोकशाहीमध्ये मेरिटला, बहुमताला आणि कायद्याने. आम्ही घटनाबाह्य कुठलं काम केलेलं नाही. कायद्याला धरून आम्ही सगळी प्रक्रिया केलेली आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, लोकशाहीमध्ये बहुमत हे महत्त्वाचं आहे आणि ते आज सिद्ध झालेलं आहे. धन्यवाद एकनाथ शिंदेजी, आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.
आपण बघतो एकनाथ शिंदे स्वतः आता फोन लाईनवर आपल्याबरोबर बोलत होते आणि त्यांनी हेच सांगितलेलं आहे